चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया चटपटीत ताज्या कैरीचे लोणचे। हे लोणचे बनवायला इतके सोपे ना, अगदी कोणीही बनवू शकतो। तर हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मी इथे तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे। त्या टिप्स फॉलो केलेत ना तर तुमचं लोणचं नक्की जास्त दिवस टिकेल। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर इथे मी मार्केटमधून गोड कैरी आणली आहे। वजनीप्रमाणे इथे मी 1 किलो कैरी घेतली आहे। तर ह्या कैरीला अगोदर आपण 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। भिजत ठेवायचं कारण असं, यावरती जो लागलेला चीक आहे किंवा जे केमिकल रसायन आहेत ना, ते लवकर निघून जातं। आणि आता आपण याला पूर्णपणे साफ करून घेऊया। जे देठावरती लागलेला चीक आहे तो साफ करायचा आणि त्यानंतर आपण याला पूर्णपणे स्वच्छ कापडाने पुसून घेऊया। आपल्याला इथे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत हे कैरी। काय होतं, आपण जर थोडासा फार ओलावा राहिला कैरीमध्ये किंवा चाकू ओला असला, आपले ओले हात असले तर त्यानंतर आपले लोणचं जास्त दिवस टिकत नाही, तर लोणच्याला बूर लागायला सुरुवात होते। त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, पूर्णपणे हात वगैरे कोरडे करूनच आपल्याला पुढची प्रोसेस करायची। त्यानंतर आपण इथे आता कैरीला कट करून घेऊया। कैरीला इथे मी बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करते। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी अशाच मी नवीन छान असे व्हिडिओ घेऊन येत राहील। तर बघा, मी इथे एकसारखे असे कैरी कापून घेतले आहे। पुढे आपण ह्या सगळ्या कट केलेल्या कैऱ्या आहेत त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि त्यानंतर मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं मसाल्याचं माप सांगणार आहे। ते वापरलेत ना तर तो 100% तुमचं लोणचं एकदम परफेक्ट बनणार आहे आणि खायला सुद्धा चवदार। इथे मी चक्री फूल घेतले, थोडेसे 2 घेतले, मेथ्या, लवंग, थोडेसे काळे मिरे घेतले, 2 दालचिनीचा तुकडा आणि आपली मोहरीची डाळ घेतली। तर आपल्याला हे सगळे खडे मसाले आहेत, याला थोडे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर याला असा छान असा सुगंध सुटतो आणि याची चव पण छान येते। तर आपण सगळे हे मसाले एकत्र छानपैकी हलकेसे कमी गॅसवरती भाजून घेऊया। जास्त भाजायचे नाही, नाहीतर काय होईल, याला कडवटपणा येईल। हे इन्स्टंट लोणचं आहे। हे लोणचं बनवायला 15 ते 20 मिनिटं लागतात, पण हे बराच काळ टिकतं। उन्हाळ्यामध्ये जे जास्त दिवस टिकणारं लोणचं आहे त्याची सुद्धा मी रेसिपी पुढे शेअर करणार आहे, पण इन्स्टंट लोणच्याची ही रेसिपी सध्या शेअर करत आहे, तर हे पण तुम्ही करू शकतात। त्यानंतर मी इथे मोहरीची डाळ थोडीशी हलकीशी भाजून घेतली। त्यानंतर आपण हे मसाले खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतले तरी चालेल आणि याला बारीक असं पावडर टाईप याला कुटून घ्यायचं आणि थोडेसे भरडसर ठेवायचं। डायरेक्ट जास्त बारीक पावडर करायची नाही, नाहीतर ही पूर्ण मसाल्याची जास्त तीव्र चव येईल। हे गरम मसाले बऱ्यापैकी बारीक झाले आहेत। आता यानंतर आपण थोडीशी भाजून घेतलेली बडीशेप सुद्धा बारीक करून घेऊया। बडीशेपनं सुद्धा याला चांगली चव येते। आणि हे सगळे मसाले आपण आता एका वाटीमध्ये साईडला करून घेऊया। लोणचे बनवताना आपल्याला महत्त्वाचे म्हणजे तेलाचा वापर करायचा। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली। कढई गरम झाल्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी तेलाचा वापर करायचा आहे। इथे तुम्ही मोहरीची तेल वापरले तरी चालेल। आता हे तेल बऱ्यापैकी गरम होईपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा, त्यानंतर गॅस इथे आपल्याला बंद करून द्यायचा। पुढे आपल्याला कैरीमध्ये मसाले टाकायचे। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट मसाला टाकला, 1 चमचा हळद टाकली आणि त्यासोबत बारीक केलेले गरम मसाले टाकले आणि 1 वाटी मोहरीची डाळ ही मी हलकीशी रोस्ट भाजून घेतली होती आणि इथे मी खायच्या चमच्याने 3 चमचे मीठ टाकलं। आणि आता आपल्याला हे सगळं जिन्नसमध्ये गरम केलेले तेल टाकायचे। तेल थोडेसे थंड होऊन द्यायचे, पूर्ण कडक तेल टाकायचे नाही आणि पूर्णपणे याला आपण एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करताना काय करायचं, पूर्ण सगळ्या कैरीला मसाला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याला पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं।
बघा आता इथे किती छानपैकी असा लालसर कलर आला आहे त्याला. आणि हे एकदम ओरिजिनल लोणचे आहे. म्हणजे काय होतं, तुम्ही जे मार्केटमधून लोणचे आणतात ना त्याच्यामध्ये थोडंसं कलर वापरला जातो लाल कलर येण्यासाठी, आणि तेल पण कोणतं वापरतात ते आपल्याला माहीत नसते. त्याच्यामुळे तर घरगुती केलेलं कधीही चांगले. आणि आता याला आपण चारही साईडनं मिक्स केल्यानंतर याला आपण 2 ते 3 तास असं मुरण्यासाठी ठेवूया. लोणच्यासाठी लागणारं परफेक्ट असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. आणि ह्या पद्धतीने तुम्ही लोणचे केलेत ना तर तुमचं लोणचं 2 ते 3 महिने आरामात टिकेल. आणि तुम्हाला जर हे लोणचं जास्त दिवस अजून टिकवायचे असेल तर तुम्ही ह्या लोणच्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. जसे जसे लोणचं लागेल तसं छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्यायचे. लोणचे थोडं थंड झाल्यानंतर आणि मुरल्यानंतर बघायला किती छानपैकी तेल सुटले आहेत. आणि पुन्हा एकदा याला एकत्र करायचं आणि आपल्या काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं. कधी कधी काय होतं, आपण याला व्यवस्थित स्टोअर करत नाही, त्याच्यामुळे सुद्धा आपलं लोणचं खराब होतं. जर तुम्ही याला व्यवस्थित स्टोअर केलं ना तर हे पण जास्त काळ टिकू शकतो. तर इथे मी 2 किलोची काचेची बरणी घेतली आहे. ही याला एकदम व्यवस्थित धुवून घेतली आणि कोरड्या कापडाने कोरडे करून घ्यायचे. हे लोणचे बनवायला मी एकदम बेसिक मसाले वापरले आहेत. हे घरामध्ये आरामात उपलब्ध असतात. तर तुम्हाला फक्त मार्केटमधून कैरी आणल्यानंतर तुम्ही घरच्या जिन्नसमध्ये हे लोणचं करू शकतात ना, याला एक्स्ट्राचं काही लागत नाही. तर असं हे सिंपल पद्धतीने बनवलेलं लोणचं तुम्हाला कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की टाईप करा. आणि व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.